आज मी बनवली होती शेवभाजी. तर त्याच्यासाठी पीठ भिजण्यासाठी मी काय केलं, त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट आणि ठेचा घातला मिरचीचा आणि ओवा घातला थोडा आणि मिक्स करून घेतलं. हे सगळं पीठ ना वड्यासारखं भिजत घातलं. नंतर त्याला वाटण्यासाठी मी खोबरं, कांदा हे सगळं वाटण ना भाजलेलं ना सगळं गॅसवरती जाळी ठेवून त्यामध्ये सगळं भाजून घेतलं टमाट्यासकट आणि लसूण हे सगळं घालून भाजून घेतलं चांगलं जाळीवरती. नंतर त्याचं वाटण केलं, चांगलं बारीक पेस्ट केली. नंतर त्याला मग मी काय केलं, मग टोप ठेवून त्यामध्ये जिरं घातलं, जरा तेलामध्ये थोडंसं जिरं भाजून दिल्याच्यानंतर मग मी लाल तिखट घातलं, चांगलं भाजून दिलं ते पण. नंतर मग मी चांगलं लाल कलर आला का नाही, मग नंतर वाटण केलेलं ना आपण ते घालून घेतलं, चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि मग नंतर त्याला गरम पाणी ओतलं. त्याच्यामध्ये उकळी आली की मग लगेच बारीक गॅस करायचा आणि चाळण ठेवायची आणि एकसारखं ते आपण पीठ भिजवलं ना ते हलवत राहायचं चांगलं. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.